यांनी नोंदणी केली आहे त्या पक्षांनी असा खासदार इकडून तिकडे गेल्याने धसका घ्यायचा नसतो। धसका तेव्हा घेऊ जेव्हा हजारोच्या संख्येने आमचे कार्यकर्ते बाहेर पडतील। धसका असा खासदार आमदार इकडून तिकडे गेल्याने शेवटी झाड मजबूत पाहिजे। त्या झाडावरचे 4 आंबे हे टोपलीत पडल्याने काही झाडाचं नुकसान होत नाही, त्या झाडाला पुन्हा 50 आंबे निर्माण करण्याची शक्ती असते। पण झाडाचं जर बुडच खराब झालं, तेच किडकं झालं तर मग चिंता आहे। आज आमच्याकडे 1.5 कोटी कार्यकर्त्यांची शक्ती आहे आणि जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद आहे, सदिच्छा आहे, तोपर्यंत धसका कोण घ्यायचा। हे जे खासदार आहेत ते वारंवार म्हणतात की आम्हाला विकास काम करायचं होतं म्हणून आम्ही चाललोय। त्यामुळे संकेत असे जातात की विरोधातले जे खासदार आहेत त्यांची कामं आता सरकार करत नाहीये का, त्यांना निधी देत नाहीये का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय का? थेट ते म्हणतात आम्ही कामं करायसाठी चाललोय, कामं होत नाही, लोक नाराज आहेत, विकास होत नाही। प्रश्न दुजाभावाचा नाही आहे। त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या नेत्यांच्या सोबत विकास कामासाठी पुढे जावं, तेव्हा हे काम करण्यासाठी आमचे नेते आमच्या सोबत येत नाही। विकासाला नेतृत्वाची गरज असते। दुसरीकडे 2029च्या असं म्हटलं जात आहे की अमित शहा जे आहेत अमित शहा एकनाथ ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते महायुतीतले, ते दुसरीकडे आता एकनाथ शिंदेंनी जागा घोषित केल्यामुळे पुढच्या येत्या काळामध्ये मला याबद्दलची फारशी माहिती नाही आहे। 29 बघितला जाईल। माननीय एकनाथ शिंदेजी आमच्या पक्षाचे सहकारी आहे आणि त्यांनी जो काही विचार मांडला असेल तो माननीय देवेंद्रजीशी चर्चा करून, माननीय अमितभाईंशी चर्चा करूनच मांडला असेल। तर अशा पद्धतीने एकनाथजी कधीही प्रतिक्रिया देत नाही, साधारणतः माझा अनुभव आहे। शिंदे साहेबांची ताकद वाढवण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी केंद्रातल्या नेतृत्वाकडूनच या ऑपरेशनला बळ दिलं जात आहे असा आरोप विरोधकांच्या वतीनं केला जातो। तुम्ही मला समजत नाही अहो, केंद्राच्या आशीर्वादानेच इथं आम्ही सर्वजण काम करतो। अशी दोन पद्धतीने याच्यामध्ये आपण तुलना करणं योग्य नाही आहे। माननीय मोदीजी असतील, माननीय अमितभाई हे मोठे नेते आहे आणि माननीय देवेंद्रजी असेल किंवा आम्ही असेल, आम्हाला याची जाणीव आहे की आमचं केंद्रीय नेतृत्व आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आम्ही प्रकाशित आहोत। आणि म्हणून अशा पद्धतीने आपण बातम्या लावणं हे चुकीचं आहे। केंद्रातल्या नेत्यांनी आपला आवडता नेता बदलला आहे का? नाही, आवडता नेता बदलायची आवश्यकताच नाही। देवेंद्रजी त्यांचे आवडते नेते आहे आणि पुढेही राहतील।